मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. हरे रामकृष्ण
अपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पारणाही कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठ्ठल Thank you.
पांडुरंगा करू प्रथम करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया मुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी चिंचखेडकर मोठ्या आनंदाने उल्हासाच्या वातावरणात आदिनाथ भगवान महादेव महादेवाचा अवतार श्री खंडोबा महाराज यांच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये गेली अनेक वर्षापासून हा उत्सव होत आहे. यावर्षी 15 वर्ष पूर्ण होतात आणि या उत्सवामध्ये एक सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा योग प्राप्त आहे. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबारायांचाच आहे. अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय जागत्या पुरुषाची सेवा करण्याची अपेक्षा करतात. जो आपल्या हिताविषयी जागा आहे त्यांची सेवा जर माझ्या जीवनामध्ये घडली तर मी दैववान आहे असं तुकोबाराय आपल्या भाग्याबद्दल बोलतात. म्हणजे जागत्या पुरुषाचं किती महत्व तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण तुकोबाराय सारख्याने त्यांची सेवा करण्याची अपेक्षा ठेवली आणि मग मी दैववान ठरेल अशा प्रकारची भावना महाराजांनी तुम्हाला आम्हाला सांगितली. म्हणजे जागत्या पुरुषाचं फार मोठं महत्व आहे. कुणीतरी विचारलं, महाराज तुम्ही जागत्या पुरुषाचं एवढं मोठं महत्व सांगता, आणखी काही महत्व आम्हाला सांगा. महाराज म्हटले त्यांच्याबद्दल फारसं वाचेने वर्णन करता येणार नाही, पण एवढं सांगता येईल की ज्यांनी जागत्या पुरुषाला जन्म दिला ते माता पिता धन्य आहे. म्हणून धन्य माता पिता तयाचिया. कारण त्या कुळामध्ये सात्विक मुलाला त्यांनी जन्म दिला, कन्येला जन्म दिला आणि असे सात्विक कन्या पुत्र ज्या कुळामध्ये जन्माला आले त्या कुळाला आनंद झाला, त्या कुळाला पवित्रता प्राप्त झाली, त्या देशाला पावन पवित्रता प्राप्त झाली आणि त्या कुळाने अशा सुपुत्राला जन्म दिल्यामुळे त्याचा आनंद जगाला झाला. याच्यात नवल नाही तर अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा म्हणजे देवालाही त्याचा आनंद झाला. म्हणून तयाचा हरीख वाटे देवा. त्या सत्पुरुषाने जाग होण्याकरता आणि जाग झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जाग होण्याकरता जी साधना वापरली ती साधना अशी आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि जाग झाल्यानंतरही त्याच साधनेमध्ये मस्त राहतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. असे जे कोणी जागे आहेत त्यांची सेवा जर मला घडली तर मी दैववान. तुका म्हणजे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. असा या जगद्गुरु तुकोबारायांच्या 4 चरणाच्या अभंगाचा शब्दशः अर्थ मी आपल्या पुढे मांडला. विठ्ठल तुकोबारायांनी आपल्या दैवाची सीमा सांगितली.
कोणत्याही माणसाला जर विचारलं का रे बाबा तू दैववान केव्हा ठरणार, प्रत्येक माणूस आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपल्या दैवाची सीमा सांगत असतो. उदाहरण म्हणून घ्या, एखादा गरीब माणूस आहे, लोकांच्या इथं सालानी कामाला आहे, दोघं नवरा बायको आहे, एकुलतं एक लेकरू आहे, 10वीला शाळेत जातं. संध्याकाळी जेवता जेवता कोणीतरी विचारलं की तुम्ही दैववान केव्हा, त्यांनी सांगितलं हे बघा म्हटले आता आमच्या नवरा बायकोचं जीवन तर लोकांच्या कामातच गेलं, पण एकुलतं एक पोरग आहे, 10वीला शाळेत जात आहे, ते जर चांगलं शिकलं आणि चांगल्या नोकरीला लागलं तर आम्ही दैववान, अशी त्यांनी दैवाची सीमा सांगितली. याच्यापेक्षा भारी काही सांगता येईल त्याला नाही का? ते म्हणाल माझं पोरग चांगलं शिकलं सवरलं आणि एकदा पंतप्रधान झालं म्हणजे मी दैववान नाही, असा गरीब माणूस कधी म्हणू शकत नाही. कारण त्याच्या दैवाची सीमा, त्याला मर्यादा, त्याचा लिमिटेड, त्याला अंदाज काढता येतो की आपण दैववान केव्हा, आपलं पोरग नोकरीला लागलं तर दैववान. चला गावातल्या एखाद्या माणसाला विचारलं अहो म्हटले तुम्ही केव्हा दैववान, त्यांनी सांगितलं माझ्याकडे काही कमी नाही महाराज, घर आहे, दार आहे, गाडी आहे, पैसा आहे, इस्टेट आहे, जमीनदार आहे, मुलं बाळ आहेत, भरपूर गावामध्ये मी श्रीमंत आहे, श्रीमंतच्या बाबतीमध्ये माझ्या गावात 1-2 नंबरवर नंबर आहे. पण बरेच दिवस झाले आणखी मी श्रीमंत जरी असलो पण राजकारणात कधी उतरलो नाही, ह्या ग्रामपंचायतला उतरून पाहिजे आणि एकदा सरपंच झालो म्हणजे दैववान. म्हणजे त्याने त्याची सीमा सांगितली. एखाद्याला विचारलं तुम्ही केव्हा दैववान, त्यांनी सांगितलं गावचं राजकारण फार दिवसाचं करतो, मी अनेक वेळा सरपंच झालो, पण आता या आमदार केला, आता पाहतोच म्हटले नशीब, पाहतोच म्हटले म्हणजे एकदा मी आमदार झालो म्हणजे मी दैववान. आमदाराला विचारलं तुम्ही केव्हा दैववान, त्यांनी सांगितलं मी बऱ्याच वेळा आमदार झालो, जसा राजकारणात आलो तसं कधी पडलोच नाही, मी कायमचा आमदार आहे, पण एकदा मुख्यमंत्री झालो म्हणजे दैववान. नाही तर आमदारकीत काही वाटतच नाही, आता मुख्यमंत्री झालो म्हणजे दैववान. मुख्यमंत्र्याला विचारलं तुम्ही केव्हा दैववान, त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातलं राजकारण करून करून आता मी थकलो, पण असं वाटतं एकदा दिल्लीत गेलो म्हणजे. तसं जगद्गुरु तुकोबारायला कोणीतरी विचारलं तुम्ही केव्हा दैववान, तुकोबारायने आमदारही नाही सांगितलं, पंतप्रधानही नाही सांगितलं, तुकोबारायने जगातल्या कोणत्याच वस्तूच्या प्राप्तीने मी दैववान आहे असं नाही सांगितलं, तर तुकोबारायने आपल्या दैवाची सीमा सांगताना अशी सांगितली मला जागत्या पुरुषाची सेवा जर घडली तर मी दैववान. म्हणजे जागत्या पुरुषाची सेवा करणं किती भाग्याचं असावं हे आम्हाला नाही कळालं, पण तुकोबारायला कळालं आणि त्यामुळे तुकोबारायने जागत्या पुरुषाचं नाव घेतलं तरच मी दैववान. आता तुकोबाराय दैव दैव शब्द आपल्या पुढे आणतात, म्हणजे तुकोबाराय दैववादी होते का प्रयत्नवादी होते असाही प्रश्न पुढे येतो. कारण काही काही माणसं दैववादी असतात आणि काही माणसं प्रयत्नवादी राहतात. काही माणसं दैवावर अवलंबून असतात, ते म्हणते दे रे हरीन पलंगावरी, मिळालं तर मिळालं नशिबाने, तर जमलं तर जमलं, नाही तर काही घेणं देणं नाही. काही माणसं फार प्रयत्नवादी असतात, ते दैवाला मानित नाहीत, प्रयत्नच केले पाहिजेत म्हणतात, पण तेही प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या प्रयत्नाला 100% यश येईल असंही नाही. मग एक लक्षात घ्या, दैवालाही महत्व दिलं पाहिजे, प्रयत्नालाही महत्व दिलं पाहिजे. दैव अधिक प्रयत्न दोन्ही एकत्रित आल्यानंतर कामाची सिद्धी होत असते. 3 गोष्टी एकत्रित याव्यात असं नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी आहेत बघा. पहिली गोष्ट अशी आहे की आपलं दैव म्हणजे आपलं संचित चांगलं असावं. दुसरी गोष्ट अशी आहे वर्तमान काळात प्रयत्न चांगले असावे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे आपल्यावर सद्गुरूची किंवा देवाची कृपा व्हावी, म्हणजे आपल्या जीवनात कुठल्याही कार्याची सिद्धी होऊ शकते असं नाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात. पूर्व सुकृताचा पूर्ण
सत्कृत चांगलं पाहिजे, म्हणजे संतीत चांगलं पाहिजे, वर्तमान काळात प्रयत्न चांगले पाहिजेत, आणि सद्गुरूची कृपा झाली म्हणजे आपल्या जीवनात कार्याची सिद्धी. काही लोकांचं संतीत चांगलं राहतं म्हणजे प्रारब्ध चांगलं राहतं, पण प्रयत्न करीत नाहीत. जे माणसं प्रयत्न करीत नाही त्यांचा काही उपयोग होत नाही. प्रयत्न केलेच पाहिजे. आळशी माणसं संसारातही चालत नाही, आणि आळशी माणसं परमार्थात बिलकुल चालत नाही. साधू संतांनी सांगितलं, आळस नका करू, सांगतो लहाना थोरा. लहान थोराला सगळ्याला संत सांगतात तुम्ही आळस करू नका. काही काही माणसं फार आळशी राहतात. एक असा तरणा बाण पोऱ्या होता, खायचा प्यायचा आणि खंडोबाच्या देवळात येऊन झोपायचा. गार दगडात मस्त सावली आहे, इथं हेमाळपंथी मंदिर आहे, काही करीत नव्हता. एक जण सज्जन माणूस त्याला भेटला, प्रयत्नवादी होता. त्याने विचारलं, अरे काय माणूस आहे तू? तरणा बांड आहे, चांगला खातो पितो, येऊन झोपतो, काही काम केलं पाहिजे, 2 पैसे मिळवले पाहिजे. तो म्हटला, पैसे मिळवून काय करायचं? तो म्हटलं, तुला काही समजत का? पैशावाला झाल्यावर काही कमी नसतं. खूप पैसा कमवा माणसाने, तुला गाडी घेता येईल, तुला मोठे उद्योग टाकता येतील, तू मोठा पैशावाला होतील, लोकांमध्ये तुला मानमान्यता मिळेल, आहे की नाही? पैसा चांगला असतो, पैसा कमवला पाहिजे. हे बघ, तुझ्याकडे भांडवल नसेल तर 1,00,000-2,00,000 मी देतो, पण काहीतरी करीत जा. म्हटलं, काय करायचं करून करून? अरे तू फार मोठा पैशावाला होशील, तुझ्या कंपन्या होतील, अतिशय श्रीमंत झाला पैशावाला 10-20 वर्षामध्ये, मग तुला काही करायचं काम नाही, नुसता पडून राहायचं आणि आराम करायचा. त्यांनी सांगितलं, एवढे मोठे कुटाणे करून जर आयुष्याने आरामच करायचा असेल तर सध्या माझं तेच चालू आहे. हे आयुष आराम करणारे काही कामाचे, काहीच कामाचे नाही. असा आराम करू नये, काहीतरी करावं, मग केल्यानंतर आराम करावा, त्याच्यात मजा आहे की नाही? पण काहीच नाही म्हणले आयुष आराम चालली मजा. आळशी माणसाचा प्रपंच नीटनेटका होत नाही तर परमार्थ कधीच होणार नाही. म्हणून आळस करू नका, प्रत्येकाने काम करा, प्रयत्न करा. शास्त्र एका बाजूने प्रयत्नावर खूप जोर देत आहे की प्रत्येक माणसाने प्रयत्न केला पाहिजे. बरेच माणसं प्रयत्न खूप करतात, पण संचिताचा जोर नसल्यामुळे त्याचे प्रयत्न सगळे विफळ होतात, निष्फळ जातात. करतात की नाही प्रयत्न? प्रत्येक माणसाला श्रीमंत व्हावं वाटतं की नाही? व्हावं वाटतं. ते सारखा अभ्यास करतात की आपण लवकर श्रीमंत कशाने होऊ, लवकर श्रीमंत कशाने होऊ. असा अभ्यास करता करता त्याच्या लक्षात येतं की अमुक गावातल्या अमुक माणसाने रोजवर ढाबा टाकला, दररोज 2-4 बकरं त्याचे कट दे, थोडी थोडी दारूही किदो, आणि त्याच्यामुळे 2-4 वर्षात माडी बांधली. आपणही तसंच करावं. प्रयत्न केले की नाही? केले प्रयत्न, ते त्याचं जमलं, पण याचं हुकलं, हे आंधळच आलं, याला काहीच मिळ नाही लागला. म्हणून दुसऱ्याने धाबा टाकला म्हणून आपण जर टाकला तर आपले प्रयत्न सक्सेसफुल होतील असं सांगता येणार नाही. एकाने केलं म्हणून दुसऱ्याने करायचंय हेही प्रयत्न महत्वाचे नाही आहेत. माणसाने प्रयत्न अवश्य करावेत. एकनाथ महाराज चिरंजीव पदामध्ये सांगतात, साधावया वैराग्य ज्ञान मनुष्य देही करावा प्रयत्न, सांगे एका जनार्दन अनेक प्रयत्नाशेना. प्रयत्न अवश्य करावेत, पण त्याला संचिताचा जोर असला तर प्रयत्नाला यश मिळेल. संचिताचा म्हणजे दैवाचा जोर नसला तर प्रयत्नाला यश मिळत नाहीये. पण माणसाने करीत जावं, प्रयत्न करीत जावं. संचित चांगलं जर असेल, प्रयत्न थोडे केले तर फल जादा मिळतं, आणि संचित जर बेकार असेल तर कितीही प्रयत्न केले तरी फल मिळत नाही. ज्ञानोबरायची उभी सांगतो, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे, समृद्धी जात अपैशे घर रिघे. तुकोबरायचे प्रमाण सांगतो, व्यवसाय निमित्त फळा
व्यवसाय निमित्त मात्र राहतो, आपल्या संचितात असलं तर फळ मिळतं. एक मोठं शहर होतं. एक तरुणाबाण तरुण रस्त्याने जात होता. एका झाडाखाली एक ज्योतिषी बसलेला होता. आणि त्या ज्योतिषाने हाका मारली त्याला. अरे इकडे म्हटले. त्याने सांगितलं मी ज्योतिष पाहतच नसतो, मी त्याला मानितच नाही ज्योतिषाला, मी प्रयत्नवादी माणूस आहे. ज्योतिषाने सांगितलं तू मान नाही तर नको मानू, पण तू इकडे ये 2 मिनिट, तुला मी महत्वाची गोष्ट सांगतो. हे म्हटलं काय सांगतो? हे बघ म्हटले, मी तुझ्याकडे बघितलं, मला तुझं ज्योतिष दिसलंय. आणि तो म्हटलं काही गेल्यावर म्हणले तू चांगलं केलं तरी चांगलंच होईल आणि तू वाईट केलं तरी चांगलंच होईल. म्हणजे वाईट केल्यावर कसं काय चांगलं होईल? ते टचीलाच लागलं जरा. तरुण होतं, शिकलेलं होतं. ते म्हटले तू काही करून पहा, वाईट करून पहा, तुझं आज चांगलंच आहे, तुझा योगच चांगला आहे. तो म्हटलं जाऊ दे, मी काही मानित नाही त्या ज्योतिषला. पण तिथून निघाला, खडा 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 रस्त्याने चालला आणि विचार करायला लागला की ज्योतिषाने सांगितलं काही केलं तर चांगलंच होईल, काही केलं तर चांगलंच होईल, करूनच पाहतो म्हणे, जे होईल ते होईल. असा विचार केला. रस्त्याने जात असताना राजाचा दरबार भरलेला होता. याने विचार केला, ज्योतिषाने सांगितलं काही केलं तर चांगलंच होईल. याच्या मनात विचार आला आणि म्हटले जातो आणि राजाच्या मुस्कडीतच मारतो, पाहतो म्हणले काय केलं तर काय होतं. असा विचारच त्याने डोक्यात घेतला आणि रस्त्याने चालता चालता लगेच राज दरबाराकडे वळला. खाड खाड रस्त्याने जात असताना लगे आतमध्ये शिरायला लागला. द्वारपालाने त्याला अडवलं पण नाही. का? कारण तेवढ्या ऐटीतच तो चाललेला होता. शिपायाला वाटलं ही कोणीतरी महत्वाचा राजाचा जवळचा असावा. शिपायाने अडवला नाही. राज दरबारात तो शिरला, खाड खाड पुढे चालला. सगळेजण पाहत होते. अतिशय जोरामध्ये चाललेला होता. कोणीही त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. जरी लक्ष दिलं तरी कोणी अडवण्याची हिंमत केली नाही. जसा तो राजापर्यंत गेला तशी राजाची मुस्कानात लगावली. वा, महाराजांनी आवाजच काढून दाखवला. जोरामध्ये आवाज निघाला. राजाच्या डोक्यावरचा टोप खाली पडला. हाहाकार झाला. अतिरेकी अतिरेकी म्हणून पकडला. है की नाही? आता राज दरबारात जाऊन राजाला मारणं म्हणजे अतिरेकीच. हो, अतिरेकी पकडला. हो, राजाचा मुकुट खाली पडला होता. राजाच्या मुकुटामध्ये एक अतिशय विषारी इंगळी होती. मुकुट बाजूला झाला, इंगळी बाजूला पडले. लोकांनी सांगितलं राजे महाराज, या मुकुटामध्ये इंगळी होती, हिने जर दंश केला असता तर तुम्ही मरत होते म्हणे. आज राजाचे एकदम झाकच गेली. राजा वाटलं वा, काय आश्चर्यच वाटलं. राजा म्हटलं काय अवघड झालं. ठीक आहे, सगळी सभा शांत केली. अहो म्हटले त्याला काही मारू नका, त्याला थोडं बसवा शांत. काय माझा योग आज चांगला आहे. राजा म्हणायला लागला आज माझा योग किती चांगला आहे. माझा योग चांगला असल्यामुळे देवाने याला बुद्धी दिली. हे राजसभेत आलं आणि माझ्या मुस्कडात मारून मुकुट पाडला आणि मला मरता मरता वाचवलं. याकरता 12 गावा बक्षीस देण्यात येत आहेत. करायला गेलं वाईट पण झालं चांगलं. कशाचा जोर या? हा संचिताचा जोर या, एवढं लक्षात ठेवा. म्हणून बरेच लोक काही करतात पण त्याचं चांगलंच होतं. आमचे भजने टाळ कुठं कुठून एका ताशा धरू धरू मारायला लागले पण अंदरच लोक म्हणते मग पहा बरं ते कसे वागते काही करते त्याचं दरवर्षी वाढतच चाललंय. आणि हे परमार्थ करते, देवदेव करते, अमुक करते, पण घसरतच चाललंय. महिन्याला नुसकानच. मागच्या महिन्यात म्हैस मेली, या महिन्यात गाय मेली, कुठं बरं कधी द्यायला. हे महिला मंडळ तर असं लई पटत. म्हणले आपण एवढा देवदेव केला आणि देवाने आपली म्हैसच मारली, आता देवदेवच सोडून द्यायचा. म्हणे एक बाई मला भेटली, बोलता बोलता विषय निघाला. म्हणले तुम्ही बाई ते एकादशी करता का? त्या बाईने सांगितलं महाराज मी नवीन माळ घातली तेव्हा एकादशी सुरू केल्या त्या. म्हणले मग आता? म्हणले आता सोडून द्याल्या. म्हणले कमून सोडल्या? म्हणले एकादश मला धार्जिनच नाही. म्हणलं काय झालं? काही नाही. म्हटले मी एकादश धरली का काही ना काही नुकसान होणारच. अशा बऱ्याच एकादशी झाल्या, मग तेव्हापासून सोडूनच दिली. आता एकादश धार्जिन नसती होय. हे जे नुकसान झालं हे एकादशीमुळे झालं का मागलं संचितात होतं तसं म्हणून झालं? अहो मागच्या संचितामुळे झालं, वर्तमान क्रियेने नाही झालं.
पण लोक मागचा विचारच करीत नाही, फक्त वर्तमानाचा विचार करतात आणि वर्तमानाचा विचार करून जे चालतात ते काही एवढं महत्वाचं नसतं. आपल्या जीवनामध्ये बरं आणि वाईट जे घडतं ते का घडतं? बरं वाईट घडण्याकरता मागे संचित राहतं, त्याला आपण दैव म्हणतो. संचित राहतं, त्या संचिताचे फल आपल्याला भोगावे लागतात. वर्तमान करताना जर चांगलं केलं तर संचित चांगलं बनतं, आणि संचित जर चांगलं बनलं तर आपलं वाटोळं होण्याची काही हिंमत आहे कोणाची? बिलकुल होणार नाही. आपण चांगलं केल्यावर चांगलंच होणार, आणि आपल्या संचितात जर वाईट असेल तर आपण कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच जसं कर्म असेल तसं फल मिळाल्याशिवाय राहणार. संचित भोगल्या वाचून चुकत नाही, आपल्याला भोगावं लागतं. या करता मनुष्याने जाणून संचित शुद्ध करा, चांगलं करा, संचित चांगलं करा. महाराजांनी सांगितलं. असो, आपला विषय काय चाललेला आहे? दैव अधिक प्रयत्न. दैवाचा जोर असेल, प्रयत्न थोडे करा, यश लवकर मिळतं. दैवाचा जोर कमी असेल, प्रयत्न खूप करा, मिळालं तर मिळतं यश, नाही तर नाही मिळत. पण प्रयत्नावर संचित जमा करणं आपल्या हातात आहे. प्रयत्नाने आपल्याला संचित चांगलं करता येतं, प्रयत्नाने आपल्याला वर्तमान चांगलं करता येतं, आणि प्रयत्न चांगले केल्यानंतर भविष्य चांगलं बनतं. आणि म्हणून प्रयत्नाला खूप महत्व आहे. प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या कामाकरता अवश्य प्रयत्न केले पाहिजे. जर आपल्याला वाटलं आता हरिकीर्तनाला जावं तर प्रयत्न करून यावं का जमन तसं करावं? प्रयत्न करून हरिकीर्तनाला यावं. आणि जर असं वाटलं कीर्तनाला न जाता फाट्यावर जावं, तिथे जाऊन काहीतरी प्यावं, असं जर वाटलं तर माणसाने प्रयत्न करावे की नाही? प्रयत्न करावेत, पण न जाण्याकरता. प्रयत्न शब्द दोन्हीकडे लावायचा. चांगलं होण्याचा योग आला की प्रयत्न करायचा, आणि वाईट होण्याचा योग आला तरी प्रयत्न करायचा. चांगलं होण्याचा योग आला तर करण्याकरता प्रयत्न करायचा, आणि वाईट होण्याचा योग आला तर थांबण्याकरता प्रयत्न करायचा. थांबवलं पाहिजे, प्रयत्न केलाच पाहिजे. बरं का बाप्पू, आमचे गुरुवर्य नथुसिंग महाराज आळंदी देवाची एक दृष्टांत सांगायचे. प्रयत्न करल्यावर किती फल मिळतं, प्रयत्न केलाच पाहिजे. चला, काय झालं? एक साधू होता, फक्कड साधू होता, अगदी लुंग लावलेली, अंगावर एक वस्त्र, आणि गावामध्ये फिरत होता. आणि लोकाला म्हणायचा, हे बघा, मी 3 गोष्टी सांगणार आहे, ज्यांना कोणाला ऐकायचे असतील त्यांनी ऐका. मोठमोठ्याने सांगायचा, 3 गोष्टी सांगणार आहे, ज्याला ऐकायचे असेल त्यांनी ऐका. कोणीतरी आलं जवळ, म्हटले, बाबा सांगा मला 3 गोष्टी. त्यांनी सांगितलं, मी फुकट नाही सांगणार. म्हटले, मग दक्षिणा घेणार? हो म्हटले, दक्षिणा घेणार. म्हटले, किती घेणार? म्हटले, एका गोष्टीचे 1 लाख रुपये, 3 गोष्टीचे 3 लाख घेणार. लोक म्हणले, याला जर गोष्टी आल्या असत्यात हे असं पै पै गावात हिंडलं असतं का? 3 लाखाला जर याच्या 3 गोष्टी विकतात तर हे काही असं हिंडन का? लोक विचार करायला लागले. 3 लाख देऊन कोणी ऐकायला तयार व्हायला. 4-8 दिवस निघून गेले. गोष्ट राजाच्या कानावर गेली. कोणीतरी गावात साधू हिंडतोय आणि 3 लाखाला 3 गोष्टी देतो म्हणे. राजाने शिपाई पाठवला, बोलून आणा. त्या महात्म्याला बोलून आणलं, बसण्याकरता आसन दिलं. सुंदर राजाने दर्शन घेतलं आणि म्हटले, बाबा तुम्ही 3 गोष्टी सांगणार आहात, मला सांगा, माझ्याकडे पैशाला काही कमी नाही.
मी तुम्हाला 3 लाख रुपये देऊ शकतो. बाबांनी सांगितलं ठीक आहे, पहिला 1 लाख रुपये ठेव, तेव्हा एक गोष्ट सांगणार, नगदी रोख. राजाने 1 लाख रुपये पायावर ठेवले. म्हटले सांगा. हे बघ म्हटले राजा, दररोज सकाळी 4 वाजता उठायचं. बर म्हटले पुढं. काही नाही म्हटले, रस्त्याने फिरून यायचं. म्हटले पुढं. म्हणजे झाली एक गोष्ट. 1 लाख गेले एवढ्याच करतच. ठीक आहे, पण राजा होता. राजाने सांगितलं ठीक आहे महाराज, पुढची गोष्ट सांगा. म्हटले दुसरी गोष्ट अशी आहे, आपला कोणी शत्रू असेल तर त्या शत्रूवर प्रेम करीत जा. म्हणजे गोष्ट संपली. म्हणजे तिसरी गोष्ट, जर तुला राग आला, क्रोध आला, तर थोडं थांबत जा, विचार करीत जा, म्हणजे थांबत जा. अशा पद्धतीने 3 गोष्टी सांगितल्या. 3 लाख रुपये घेऊन बाबाने गुणच गेला. विनोद म्हणून सोडून द्या, पैशाचा भाग गवून ठेवा, पैशाला काही महत्व देऊ नका. पण गोष्ट ऐकण्याकरता अधिकारी लागतो. कोणी कोणाची गोष्ट ऐकू शकत नाही. म्हणून राजाने 3 लाख रुपये दिलेले असल्यामुळे दररोज राजा 8 वाजता उठायचा. पण बाबांनी सांगितल्यामुळे 4 वाजताच उठायला लागला आणि फिरून यायला लागला. असे बरेच लोक आहेत, घरी ते कधीच उठत नाहीत लवकर, पण दुखायला लागल्यावर डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सांगितलं 5 ला उठत जा आणि 5 किलोमीटर हिंडून येत जा. पैसे दिले आणि दररोज उठायला लागलो. तरच तुम्ही जगाल असं सांगितल्यावर उठावंच लागलं. तसं राजाला सुद्धा 3 लाख रुपये गेल्यामुळे राजा पाठीच उठला, रस्त्याने फिरायला लागला. 1-2 दिवस फिरता 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 अंधारात एक सत्पुरुष त्याला भेटला आणि सांगितलं, हे राजा, शेजारच्या देशाचा राजा तुझ्यावर आक्रमण करणार आहे. मी ऐकलंय सगळं, मला माहिती झाली. आणि शेजारचा राजा काही दिवसामध्ये तुझ्यावर आक्रमण करणार आहे आणि त्याच्याकडे फार मोठी सेना आहे. हो, तुला तो जिंकून लुटून सगळं तुझं राज्य वैभव घेऊन जाणार आहे. राजाला कळालं, ठीक आहे. राजा दुसऱ्या दिवशी दरबारात आल्यानंतर दरबार भरवला आणि राजाने सांगितलं, हे बघा प्रधान मंडळी, साधू महात्म्याने 1 लाख रुपये घेतले, मला सकाळी उठायचं सांगितलं. संतांचे वचन फुकट जात नसतात आणि म्हणून मला सकाळी सकाळी कुणीतरी भेटलं आणि त्यांनी सांगितलं, आपल्या राज्यावर परचक्र येणार आहे, 1 लाख रुपये तर फिटले, आता पुढे काय करायचं. हो, प्रधान मंडळी बसलेली होती, विचार विनिमय सुरू झाला. राजाने सांगितलं, दुसरी साधूची गोष्ट मला आठवलेली आहे, जो आपला शत्रू अशावर त्याच्यावर प्रेम करा. गोष्ट महत्वाची आहे. प्रधान मंडळीने विचारात घेतली. म्हटले बरोबर आहे, आपल्यावर तो आक्रमण करणार आहे, याकरता एक केलं पाहिजे. साम दाम दंड भेद ज्याला म्हणतात, त्यापैकी दाम म्हणजे नजराणा तयार करा, हत्ती घोडे तयार करा आणि त्या राजाला भेट म्हणून पाठवून द्या, त्याला खुश करून टाका. आणि खरंच त्या साधूचं दुसरं वचन यांनी अंमलात आणलं आणि शत्रू आहे आपला, तरी पण त्याच्यावर प्रेम करण्याकरता नजराणा पाठवल्या, भेट वस्तू पाठवल्या आणि त्याच्याशी सुंदर वागणूक दिली. आणि ती वागणूक दिल्यामुळे तो थोडा नरमला आणि त्यांनी स्वारी करायचं टाळलं. दुसऱ्याही गोष्टीचा फायदा झालाच. महात्म्याचे वचन आहेत ते, 3 लाखाचे आहेत, फुकट नाही झाले, महात्म्याचे वचन आहेत. असं विनोद सोडून द्या. म्हणून अशा पद्धतीने राजाला आनंद झाला. काही दिवस निघून गेले. एक दिवस राजा कामकाज आटोपता रात्रीचे 10 वाजले. 10 वाजल्यानंतर आपल्या महलात गेला. राणी झोपलेली होती खाटावर. तिच्या शेजारी सुटप्यान घातलेलं कोणीतरी झोपलेलं राजाला दिसलं. तळपायाची आग मस्तकाला गेली. राणीच्या खाटावर कोणाची हिंमत झाली, झोपलेला माणूस कोण असावा, शिपाई नौकर चाकर कोण आहे, म्हणून राजाने तलवार काढली. 1 घाव 2 तुकडे करणार. तेवढ्यात राजाला साधूचे वचन आठवले, राग आल्यावर थांबत जा. थोडी तलवार मागे घेतली, थांबला राजा. बायकोला आवाज दिला, अगं ओठ म्हटले, तुझ्या शेजारी कोण झोपलेलं आहे. हो, राणी तटकन उठली, सांगायला लागले, अहो महाराज म्हटले, आपल्या बेबीची परीक्षा होती, सुटपॅन्ट घालून गेली होती, लई दमून आली ना माझ्याजवळच झोपली. गुरुवर्य म्हणायचे बेबी वाचली. बेबी म्हणजे मुलगी. हा,
मुलगी वाचली, सुटप्यांडवरची मुलगी वाचली. हो, म्हणजे साधूचे वचन किती महत्वाचे आहेत की राग आल्यानंतर थांबत जा. आता सुद्धा बरेच लोक रागाच्या भरात काही गोष्टी करतात. बायकोला मारतात, मुलीला मारतात, मुलाला मारतात, बापाच्या डोक्यात दगड घालतात आणि पोलिसनी विचारल्यावर मग विचारलं का मारलं, काही नाही म्हटले रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत माणसाशी गोष्टी करतात. त्याकरता राग आल्यावर थांबत जा. मारू नका, कोणाला मारू नका, शांती घ्या, थोडा टाइमपास करा. टाइमपास केल्यावर तो वेळ टळून जातो आणि तो वेळ टळला म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये चांगला योग येतो. म्हणून वाईट योग आल्यानंतर थांबलं पाहिजे. आपला विषय चाललेला आहे, प्रयत्न माणसाने अवश्य केलेच पाहिजे. प्रयत्नाविना परमार्थ होणार नाही, प्रयत्नाविना संसार होणार नाही. पण त्या प्रयत्नाला संचिताची जोड असेल तर ते प्रयत्न लवकर सफल होतात. ते संचित आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टीला संत कृपेची जर जोड असेल तर आपलं काम सिद्धीला जातं, भगवत दर्शन होतं, जीवन कल्याणमय होतंय. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. या तिन्ही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या दैवाची सीमा सांगताना विचार करतात की माझं पूर्व पुण्य जर चांगलं असेल तर मला संत भेटी नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, म्हणून पूर्व पुण्य सानुकूल व्हावं, अनुकूल असं पूर्व पुण्याचा उदय व्हावा, थोडा प्रयत्न करावा, नक्कीच आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही. या न्यायाने जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या दैवाचा विचार करतात की माझ्या जीवनामध्ये असं दैव मला कधी प्राप्त होईल की ज्या दैवामुळे मला जागत्या पुरुषाची सेवा करण्याचा योग येईल. महाराज ही अपेक्षा ठेवून होते, प्रयत्न करीत होते आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून महाराजांच्या पूर्व पुण्याचा उदय झाला, प्रयत्नाला यश मिळालं. महाराज म्हणतात पुण्य फळले बहुता, महाराज म्हणतात माझा भाग्याचा उदय झाला, संचिताचा जोर मिळाला, वर्तमान प्रयत्न माझे फळाला आले आणि त्यामुळे मला जागत्या पुरुषाची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. कारण जे कोणी आपल्या हिताविषयी जागी असतात ते सत्पुरुष या जगामध्ये महत्वाचे असतात, ते सत्पुरुष असतात.
तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता महाराज, प्रत्येक माणूस आपल्या हिताविषयी जागाच आहे, कोणाला वाटत नाही आपलं स्वतःचं हित व्हावं म्हणून, प्रत्येकाला वाटतं. हे जरी नक्की असलं, फक्त एवढाच भेद आहे, हित मात्र प्रत्येकाला ठरवताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याने ठरवलेलं आहे. प्रत्येक माणसाला जे हित वाटतं आणि संतांना जे हित वाटतं, या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. तुम्हा आम्हाला हित काय वाटतं? सगळ्याला माहित आहे, घरदार चांगलं असणं, नोकरी चांगलं लागणं, 10-5 रुपये महिन्याला मिळणं, व्यवस्थित सगळं चाललं म्हणजे सगळे लोक म्हणतात त्याचं काय झालं, हित झालं, चांगलं झालं, बेस्ट चाललंय, काही कमी नाही. आणि संत असं म्हणतात, ब्रह्मज्ञान झालं, देवाचं दर्शन झालं, सत्पुरुषाची भेटी झाली आणि जीवनामध्ये परमोच्च आनंद प्राप्त झाला तर त्याचं हित झालं. म्हणजे दोघांच्या हिताचं जे मत आहे, दोघांच्या हिताबद्दल ज्या कल्पना आहेत त्या मात्र वेगळ्या वेगळ्या आहेत. तुमच्या आमच्या कल्पना ज्या हिताच्या आहेत त्या हिताच्याच नाही आहेत, कारण का त्या आज हिताच्या आहेत, पुन्हा मात्र अहिताच्या असतात. संतांना ज्या हिताच्या कल्पना कळाल्या की देवदर्शन होणं, परमानंद प्राप्त होणं, देवाला जाणणं हे खरं हित संतांनी आणि शास्त्राने ठरवलंय, आणि म्हणून हेच हित संतांना अपेक्षित असल्यामुळे बाकीच्या हिताला संत काही महत्व देत नाहीत. म्हणून हित नाही ठावे जननी जनका, कारण आई बापाला हित माहित नाही. हित तरी नोहे धन पुत्र दारा, असं साधू संतांनी आम्हाला सांगितलंय. आणि म्हणून अशा पद्धतीने हिताचं स्वरूप जर काय असेल तर जाग होणं, जागता राहणं हे हिताचं स्वरूप आहे. जागता या शब्दाचा अर्थ 2 प्रकारे घ्यायचा. हिता जो असे जागता, एक म्हणजे साधक जागता आणि एक म्हणजे सिद्ध जागता. साधकाने जागा राहिलं पाहिजे आणि सिद्ध हा जागा झालेला असतो, परिपूर्ण जागा असतो. साधकाचं जे जागणं असतं त्याने जागा राहिलं पाहिजे. कशाविषयी जागा राहिलं पाहिजे? साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, बऱ्याच गोष्टीविषयी साधकाने जागा राहावं. नामदेव महाराजांनी त्याची यादी आपल्याला दिली. धनधारा पुत्र जागे वारी आता स्मरण करा पंढरी, भावे चरणी ठेवा माता चुकवे व्यथा. धनाविषयी जागे राहा. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही जागेचे, कुठून मिळतं, कसं मिळतं, आलं पाहिजे, फक्त आम्ही जागेच आहे. एक लक्षात ठेवा, शास्त्राने आपल्याला जाग राहायचं सांगितलं. आपल्याकडे येणारं धन कोणत्या मार्गाने येतं? जागे राहा. आपल्या घरात थांबलेलं धन कसं थांबतं? जागे राहा. आणि आपल्या जवळचं धन जातं कसं? जागे राहा. या गोष्टीविषयी माणसं जे व्यवस्थित जागे असतात त्यांचं धन कधी संपत नसतं. विठ्ठल बरेच लोक फक्त धन घरात घेण्याकरताच जागे असतात, पण ते कसं येतं याचा विचार करीत नाही. 1 नंबर आहे का, 2 नंबरचा आहे का, हो कोणाला त्रास होऊन येतोय का, आणखी कडे वाईट कामातलं आहे का, किंवा एखादा माणूस मेला आणि त्याच्या माड्यावर फेकलेलं आहे का, म्हणजे त्याचा विचारच करीत नाही. ते फक्त येऊ द्या, कोणताही मार्ग असो, फक्त घरात धनाला जे घेतात ते धन घरात सोयीनी राहत नाही, सोयीनी जगू देत नाही.
तुम्ही पाहिले असतील असे अनेक माणसं तुमच्या देखतच श्रीमंत झाले आणि तुमच्या देखतच जैसे ते पुन्हा तसेच. तुम्ही पण पाहिले असतील, मी पण पाहिलेले आहेत की ते 10-5 वर्षात चांगले वाढले आणि पुन्हा 10-5 वर्षात जिथं होती तिथंच गेले, काही शिल्लक राहिलं नाही. का हे असं घडलं? का धन पिढीना पिढ्या का टिकलं नाही? धन न टिकण्याचे कारण असतात. म्हणून धन येताना चांगलं आलं पाहिजे. तुमच्या लोकांकडे धन चांगलं आलं पाहिजे असं नाही, महाराज लोकांकडे पण धन चांगलंच आलं पाहिजे. विठ्ठल मी बरेच महाराज पाहिले की त्याच्याकडे भरपूर धन आलं, चांगले श्रीमंत झाले, पण पोराने दारू पिऊन सगळं विकूनच टाकलं, काही शिल्लक ठेवलं नाही. पोरं चांगले नाही निघाले. मी कितीतरी पाहिले बरं का. तुम्ही पाहिले असतील नसतील मला नाही माहीत, पण मला एक सांगायचंय की महाराज जरी असला तरी धन चांगलं आलं पाहिजे. गाथ्यामध्ये तुकोबऱ्यांची गाथ्याचा अभ्यास संतांनी शिकवलंय. जोडून या धन उत्तम व्यवहारे. म्हणून धन आपल्याकडे येतं कसं याचा पहिला अभ्यास केला पाहिजे. सगळी मंडळी वारकरी संप्रदायातली, संन्यासी, ब्रह्मचारी, साधू म्हणून घेणारी हे सगळे लोक धनाचं काय करतात? दान घेतात. आता हे आमचे मृदंगाचार्य आहेत, हे धनाचं दान घेत नाहीत. हे धनाचं दान घेत नाही, ते काम करतात म्हणून तुम्ही त्याला दान देता. काम करून पैसा देणं हे दानात जमा होत नाही. पण एखादा सत्पुरुष आपल्या घरी आला आणि आपण त्यांना 1000-500 रुपये दक्षिणा दिली, ही झाली दान. ही दान होतं. दान हे एक वेगळी चीज आहे. दान समजून घ्या. तुकोबऱ्यांनी दानाच्या बद्दल तुम्हा आम्हाला सांगून टाकलं. घेणाराला सांगितलं, घेऊ नये त्याचे दान ज्याचे धन अभिलाषी. ज्या माणसाचं धनावर प्रेम आहे अशा माणसाचं आपण दान सुद्धा घेत जाऊ नये. एक प्रमाण सांगितलं. गाथ्यामध्ये 3 ते 4 प्रमाण आहेत की धन कोणाचं घ्यावं कोणाचं घेऊ नये. रगत भिकत्या तर कधीच घेऊ नये. दानाच्या बाबतीमध्ये एखादा माणूस आहे, अतिशय वाईट आहे, दुराचारी आहे, पाप करतोय, पाप करणारा अनुमोदन देतोय, अशा माणसाचं सुद्धा धन आपल्या सत्कार्याकरता, आपल्या प्रपंचाकरता कधी दान म्हणून घेत जाऊ नये. कारण ते आपलं वाटोळं केल्याशिवाय राहणार. म्हणून कोणाचंही दान घेऊ नये. दान घेणारावर मर्यादा आहे. मी असे अनेक साधू पाहिले की ज्याने कोणाचंही धन घेतलं त्यांचं वाटोळच झालं. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून धन येत असताना जबाबदारीने चाललं पाहिजे. म्हणून सावध राहिलं पाहिजे. ज्ञानोबांच्या वव्या आहेत का चोरीचे धन आले बरं का. 16व्या अध्यायामध्ये विचार ज्ञानोबांनी सांगितला की नास्तिक माणसं विचार करतात, अरे चोरीचं धन आलं मग त्याच्यापासून काय आपलं पोट भरत नाही का? अरे पोट भरल,
पोट भरण्याची क्रिया सारखीच होईल, पण पोटात अन्न गेलेल्याचे धनाचे जे परिणाम आहेत ते मात्र भिन्न भिन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चोरीचं धन पचत नसतं, अधर्माचं धन पचत नसतं, विनाकारण हडपून घेतलेलं धन, लोकांना त्रास देऊन आलेलं धन कधीच पचत नसतं. याकरता शहाणे माणसं कोणाचं फुकट काही घेत नाही. म्हणून जुन्या काळातले लोक पानपोईवर पाणी पेत होते तरी फुकट पेत नव्हते. तेव्हा 4 आणे होते, ते 4 आणे टाकायचे आणि पाणी प्यायचे. पानपोईचं पाणी फुकट पेत नव्हते. अशी जुनी परंपरा आहे. म्हणून कोणाचं काही फुकट घेणं हे आपल्याला किती दोषास्पद असतं, किंवा कोणाचं कसं तरी धन आपण घेणं, दान पद्धतीने स्वीकारणं हे सुद्धा त्रासदायक होत असतं. आणि म्हणून साधू संताने तुम्ही आम्ही सगळ्याने धनाविषयी जागर राहा. नाथ महाराजाने भागवताने आपल्याला खूप जागृती दिली. धनाच्या मागे 15 अनर्थ सांगितलेत भागवतात. किती अनर्थाचा विचार करा तुम्ही, त्याच्यावर अभ्यास करा. धनाच्या संबंधाने श्रीमद भागवतात एक कथा आलेली आहे, कदर्यू ब्राह्मणाची. सगळ्याला माहित आहे किती चिकट ब्राह्मण होता, कसं त्याने धन जोडलं, पोटाला खाल्लं नाही पण एवढा पैसा कमवला, पण शेवटी काही शिल्लकच राहिलं नाही. त्याची कथा एकदम सुंदर आहे भागवतामध्ये. चला, या धनाच्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतो, हे तुकोबरायांनी आपल्याला सांगितलंय, नामदेव महाराजांनी सांगितलंय की साधकाने धनासंबंधाने जाग राहा. धन 2 नंबरला दारा. दारा म्हणजे बायको, त्याच्यापासून सावध राहा. तुम्ही म्हणाल बायकोपासून कसं सावध राहा, उगा चालता चालता सांगतो. तुम्ही आंबडला गेले, दिवसभर फिरले, संध्याकाळी घरी आले, जेवायला बसले, जेवता जेवता बायकोला सांगायला लागले, हे बघ आज कीर्तनाला जायचंय पण जरा मूडच नाही, दिवसभर उन्हात फिरलो, अंग थोडं गरम झालंय, असं वाटायला लागलं, जरा कणकण व्हायला लागली. बायकोनी सांगितलं, मग तुम्हाला कणकण होती ना, थांबा मग आता जेवण करा, आपल्या घरात गोळी आहे, मी तुम्हाला गोळी देईन, अंगावर घ्या आणि रग घेऊन झोपून राहा, मी कीर्तनाला जाते. असं म्हणणारी जर बायको असेल, आपल्याला घरात झोपू घालत असेल, कीर्तनाला येऊ देत नसेल, तर अशा बायकोपासून सावध राहा. बोलण्याचा भाव कळाला. बायको जर आपल्याला परमार्थ करू देत नसेल, आपल्याला घरात अडकीत असेल, प्रेमामध्ये अडकीत असेल, आपल्या परमार्थाला अंतरंगात शिरू देत नसेल, आपल्याला भजन कीर्तन करू देत नसेल, तर संतांनी सांगितलं सावध राहा, परमार्थ करीत राहा. बायकोचं ऐकू नका किंवा बायकोनी नवऱ्याचं ऐकू नका. दोघांनी एकमेकाचं न ऐकता परमार्थ चांगला केला पाहिजे, म्हणजे सावध राहिलं पाहिजे. त्याच्यात जीव गुतू द्यायचा नाही. हा, एकमेकात जीव गुतला नाही पाहिजे, याला म्हणतात सावध होणं. तुकोबरायाने आपल्या बायकोत जीव गुतू दिला नाही. तुकोबराय उदास राहिले, मस्त परमार्थ केला. आणि म्हणून आज सगळ्या जगामध्ये तुकोबरायचं नाव झालं. का झालं? बायकोत गुतले होते म्हणून नाही. धन, दारा, पुत्र, पुत्र म्हणजे पोर, पोरापासून सावध राहा. एक जण म्हटला, महाराज मी लई सावध राहतो पोरापासून. म्हणले कसं काय? म्हणले 2 चाव्या त्याच्याकडे जाऊनच देत नाही. मोटरसायकलची जाऊ देत नाही, कपाटाची जाऊ देत नाही. मोटरसायकलची दिली तर कुठं जाईन त्याचा नियम नाही, आणि कपाटात दिली तर काय काढीन सांगता येत नाही. म्हणून आपण लई सावध आहे. पोरापासून सावध राहा. असं सावध तर राहा, पण पुत्र स्नेहाच्या मोहात गुंतू नका. धृतराष्ट्राचं उदाहरण घ्या. पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू, म्हणे संजया सांगी मातू कुरुक्षेत्रेचे. हे आम्ही महाभारतातलं राजकारण सांगतो, सध्याचं नाही बरं. म्हणून पुत्राचा स्नेह झाला की माणसं संपतात. पुत्रावर प्रेम करणारे माणसं संपून जातात. जाऊ द्या, आपला विषय चाललाय मुलावर. मुलापासून सावध राहा साधकाने. जन म्हणजे लोक, लोकापासून सावध राहा. लोक फार विचित्र आहेत. जुनी म्हणे घोड्यावर बसून देत नाही, पायी चालू देत. एखादा माणूस जर कीर्तनाला यायला लागलात म्हणले वा वा, हातात लयच महाराज झाला, उठला सुटला चालला कीर्तनाला.
आणि एखादा जर जातच नसला तर म्हणते ते काय माणसं आहेत का सगळे दिवस त्याला सारखेच एखादस असून काही असं काहीच नाही, कीर्तन नाही, भजन नाही, गावात सप्ताह चाललाय, काही घेणं नाही, काय माणसं आहेत का असे बोलत आहेत लोक, तो इकडून बोलत आहेत. आता तुम्हालाही तसं बोलते तर ना आम्हालाही तसंच बोलत आहेत. महाराज लोकाला काही सोयीनी बोलत आहे का लोक? कसं वागा, दोन्हीकडून नावं ठेवली. आमच्यासारखा महाराज जर बँकेत दिसला तर काही काही लोकांना लय कौतुक वाटत त्याला, महाराज आणि तुम्ही बँकेत, महाराजन बँकेत म्हणजे त्याला आश्चर्यच वाटत. एक महाराज असा लाजळू होता, ते बँकेत त्यांनी खातच नाही काढ, पैसेच नाही ठेवले बँकेत. मग शेजारच्याला एकाला माहीत झालं की महाराजाचं खातं नाही, पैसे दररोज येते तिकून पैसे घरातच ठेवतं. आणि घरात ठेवल्यामुळे जरा स्फोट झाला, आणि स्फोट झाल्यामुळे गावात कोणाला तरी कळालं महाराजाच्या घरात 10-5 हजार आहे, ते रात्रीच आले आणि चोरून घेऊन गेले. आणि गावात चोरी झाली म्हणजे महाराजाचं घर फुटलं, 10-5 हजार चोरीला गेले. आणि मग लोक चर्चा करायला लागले, काय महाराज हो यायला डोक्यात नाही म्हटले, हे बँका कशा करतायत बरं, बँकेत खाते काढा, बँकेत पैसे टाका, घरात कशाला ठेवा एवढे पैसे. म्हणजे महाराजाला दोयकू नाही बोलत येत लोक, जगू नाही देत नाही, मरू नाही देत का म्हणे ऐसे जन, नाही का. असं हे समाज असतो, म्हणून समाजापासून सावध राहिलं पाहिजे. आमच्यासारखा महाराज एसटीने कीर्तनाला आला, मग असे लोक होते गावातले, ते म्हणले का महाराज तुम्ही एसटीने आले? अहो सगळ्याच महाराजाकडे गाडी आहे, तुम्ही घ्या गाडी. म्हणजे त्यांनीच आम्हाला मंत्र द्याला, मी घ्या म्हणले गाडी. बरं आहे म्हणले, जरा तुम्हाला जावं लागतं, लांब यावं लागतं, उन्हाचा पारा असतो, गाडीत एसी राहते, बरं राहतं, गाडी घ्या. म्हणजे असं गाडी घ्यायला लावली. आणि मग महाराज गाडी घेऊन आला आणि मग म्हणायला लागले का हो सगळ्या महाराजांनी गाड्या घेतल्या, आता सप्ते करावं नाही आम्ही. महाराज गाड्यात घेऊन यायला लागले म्हणले. म्हणजे तो ऐकूनही बोलतेत लोक, म्हणून जनापासून सावध राहावं. तुकोबारायाने सांगितलं, नामदेव महाराजांनी सांगितलं, धन दारा पुत्र जन बंधू, म्हणजे भावापासून सावध राहा. बरेच लोक सावधच आहेत ना. बंधूपासून सावध राहा म्हणजे संसाराच्या संबंधाने सावध राहा. बंधू पिसून म्हणजे दुष्टापासून सावध राहा. चाडी करणारे त्यांना म्हणतात पिसून, यांच्यापासून सावध राहा. आणि सर्व मिथ्या समजा आणि देवाला शरण रेघा, याला म्हणतात सावध होणं. आणि असे जे कोणी सावध होत असतात ते देवापर्यंत जात असतात. हे झाले साधक, सावध झाले. साधकाला सावध करावं लागतं. आणि जो सावध झाल्यानंतर खरा सावध होतो, त्याच्या जीवनामध्ये खरा जागेपणा येतो. खरा जागा कोण? त्याला सगळं जग दिसत नाही तर देव दिसतंय, असं महाराज जगजोगी अभंगात सांगतात. जागता जगदेव. जाग झालं म्हणजे जगत देव होतो. अशी ज्यांची अवस्था झालेली आहे ते खरे जागते. आणि अशा जागत्या पुरुषाची सेवा तुकोबारायाला अपेक्षित आहे. आपुलिया हिता जो असे जागता, अशा जागत्या पुरुषाची सेवा महाराजांना अपेक्षित आहे. म्हटले महाराज तुम्ही जागत्या पुरुषाचं खूप महत्व सांगितलं, आणखी काही महत्व सांगा. महाराजांनी सांगितलं त्यांचं महत्व किती सांगू तुम्हाला. अरे त्यांचं महत्व स्वतः सांगता येत नाही, त्यांच्याबद्दल बोलता येत नाही, पण एवढं मात्र मला म्हणता येईल. धन्य माता पिता.
चांगले गायक आहेत, सगळे मृदंगाचार्य, बहुश्रुत श्रोते आहेत आणि पावसाचं वातावरण निवाळलेलं आहे. गरमट पण कमी आहे, गार हवा आहे ती चांगली, सध्या वातावरण छान आहे. म्हणून 11 वाजवायला काही अडचण नाही, 11 वाजणार आहेत. म्हणून आपण आता एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजू, मुखाने नामस्मरण करू, अंतकरणामध्ये भगवंताचं ध्यान करू, ध्यानपूर्वक भजन करू. जास्तीत जास्त 20-25 मिनिटामध्ये माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. तुम्ही जर चांगलं भजन केलं, आळस सोडून भजन केलं, तर आपलं भजन देवापर्यंत पोहोचेल. म्हणून हाताने टाळी वाजवून भजन करूया. विठोबा ज्यांनी ज्यांनी टाळी वाजले ते कॅमेऱ्यात आले बरं. आपुलिया असे जागता धन्य माता पिता तयाची या. माता पिता प्रत्येकाला होता येत, पण धन्य माता पिता होणं जरा अवघड आहे. धन्य माता पिता होण्याकरता जीवनामध्ये तपश्चर्या करण्याची गरज आहे. उद्या सकाळी आपल्या भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची पर्वणी अर्थात हनुमान जन्मोत्सव. प्रत्येक गावोगाव आपण हनुमंताचे मंदिर उभे केले, हनुमंताची दर्शनाची साधना करतो, हनुमंताला पाणी घालतो, हनुमंताचं दर्शन घेतो. म्हणजे या सगळ्या भारतामध्ये हनुमानजीची फार मोठी उपासना आहे. सान्निध्यात आल्यामुळे रामाचा भक्त आहे. विठ्ठल आपल्या या मंदिरात सप्ताह चालू आहे. उद्या सकाळी हनुमान जन्मोत्सवाचं भजन होत आहे. आणि धन्य माता पिता तयाची या दृष्टीने थोडं चिंतन घ्यायला काही हरकत नाही. हनुमंतरायाचं धन्य माता पिता, हनुमानजीचं जन्माख्यान अगदी 2 मिनिटात आपल्या पुढे मांडतो. की सुंदर जन्माख्यान सर्वांना परिचयाचं आहे. एका पर्वतावर अंजनीने तपश्चर्या सुरू केली. कारण महारुद्र अंजनीच्या उदरी जन्माला आले. का आले याचं उत्तर काय आहे? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. म्हणजे चांगले पोरं व्हायचे असले तर तप करण्याची गरज आहे. आणि उग आपले कसे व्हायचे असले, नुसतेच पैदास म्हणून उत्पन्न करायचे असले तर कसे होते, मग काय अडचण नाही. कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाता. म्हणून सुपुत्र कुलात जन्माला यावी वाटत असेल तर तप करण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या अंजनीची तपश्चर्या चालू होती. तिने खूप मोठी तपश्चर्या केली महादेवाची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी तपश्चर्या चालू असल्यामुळे महादेव प्रत्यक्ष प्रसन्न झाले, भेट दिली. अंजनीने दर्शन घेतलं. महादेवाला मागण्याकरता अंजनी तयार झाली. महादेवाने सांगितलं, माग तुला काय पाहिजे. तिने सांगितलं, मला तुमच्यासारखा पुत्र व्हावा. काय मागणी केली अंजनीने? की तुमच्यासारखा पुत्र व्हावा. महादेवाने आशीर्वाद देऊन सांगितलं, माझ्यासारखं जगात दुसरं कोणीच नाही, त्यामुळे मीच तुझ्या उदराला येईल. आशीर्वाद मिळाला. अंजनीला तपश्चर्या केली. म्हणून सुपुत्राला जन्म देण्याकरता आईवर केवढी जबाबदारी आहे. आईला किती स्वच्छ आणि निर्मळ वागावं लागेल. वडिलांना किती सुचिरभूत राहावं लागेल. योग्य देश काळाची मर्यादा पाळाव्या लागतील. आणि योग्य देश काळाची मर्यादा पाळली तर मुलं चांगले जन्माला येतात. हे त्याच्यातून शिकून घ्या. धन्य माता पिता होता येतं.
म्हणून अंजनी तपश्चर्या करते. महादेवाने सांगितलं, तू तपश्चर्या करताना वंझुळ धरून बस आणि वंझुळीमध्ये जे काही पडेल त्याला भक्षण कर, तुला असा सुंदरसा पुत्र जन्माला येईल, मी तुझ्या उदरात येईल. अंजनीची तपश्चर्या चालू होती. इकडे दशरथ राजा आपल्या मुलांकरता, मुलगा व्हावा या करता वशिष्ठाकडून यज्ञ करून घेत होता. आणि तो यज्ञ नारायण अगदी सुंदरसा यज्ञ झाला आणि यज्ञ नारायण प्रसन्न झाला आणि त्याने प्रसाद दिला. अर्थात यज्ञ नारायण संतुष्ट पावला आणि प्रसाद तो दिला. अशा प्रकारचा प्रसाद मिळाला. तो प्रसाद दशरथाच्या हातात गेला. वशिष्ठाने सांगितलं, सत्वर वहिले भाग करा. तुला 3 राण्या आहेत, 3 भाग कर म्हटले. पटकन पटकन त्यांच्या हातामध्ये दे. त्यांना सांगा, हातपाय धुवून घ्या, स्वच्छ प्रसाद घ्या. हा यज्ञ नारायणाचा प्रसाद आहे, तुम्हाला चांगली मुलं जन्माला येते. आणि या दृष्टीने दशरथ राजाने प्रसाद जवळ घेतला. कौशल्याच्या सदनात गेला, कौशल्याला प्रसाद दिला. दुसरा सुमित्रेला दिला, तिसरा कैकेयीला दिला. एवढ्या चांगल्या योगामध्ये सुद्धा काही माणसं काही जाग करतात बरं मधीच. तर काही माणसाला सवयच राहते तशी. गावातल्या सप्त्याचे पाम्पलेट आल्यावर मग ते काढतात, हे कसं काय आलं माझा, म्हणजे पांगिलं पुन्हा छापा डबल, अशी कुटाने करणारे माणसं असतात. म्हणून ह्या कैकेयीने मात्र प्रसाद हातात घेतला, पण थोडी नाराजी झाली. का नाराजी झाली? आणि लगेच अभिमान जागा झाला. मी राजाची एवढी आवडती आहे, मला राजाने एवढे सुंदर केलंय, मी लहानी आहे, आवडती आहे, आणि मी एवढी आवडती असताना पहिला भाग कौशल्याला दिला आणि मला शेवट भाग द्याला, असा प्रसाद हातात द्याला. आणि खायनाच ती, प्रसादच खायना, हातात आला तरी खायना. कौशल्या पाहत होती, सुमित्रा पाहत होती. तिने न खाल्ल्यामुळे ह्या दोघींनी सुद्धा खाल्ला नाही. भगवंताची लीला अशी असते, ती प्रसाद धरून बसलेलीच होती आणि त्या धरलेल्या प्रसादाचा पराक्रम असा झाला, पिंडगारे आपल्याला जास्त लांब नाही, लांबायचं नाही ना. म्हणून असा सुंदरसा तो पिंड त्या घारीने झडपला, उचलला आणि उंच आकाशामध्ये घेऊन गेली. ती योग किती सुंदर असतात, योग असतात बरं. हे कोणाला काही करायचं म्हटलं जमत नाही. पण ती घार आकाशातून पिंड घेऊन जात असताना तिच्या हातातून, तिच्या पायातून तो पिंड निसटला. निसटलेला पिंड वायूने म्हणजे वाऱ्याने, वायू देवता, आपण त्याला वायू देवता म्हणतो, आणि म्हणून वाऱ्याने तो पिंड बरोबर अंजनीच्या हातातच टाकला. वाऱ्यामुळे गेला बरं तो, वायू देवतेमुळे हातात पिंड गेला. अंजनीने डोळे उघडले, प्रसाद दिसला, पटकन सेवन केला. प्रसाद सेवन केला. तिथून पुढे आणि अंजनीच्या तपामुळे महारुद्राला उदरात येण्याची व्यवस्था झाली. आणि म्हणून वायूने तो पिंड हातात दिल्यामुळे हनुमंतरायाच्या बापाचं नाव बदललं आहे की नाही. हनुमंतरायाचे बाप कोण झाले? वायू, वायुनंदन. वास्तविक त्या अंजनीच्या नवऱ्याचं नाव केशरी आहे, वानराचं नाव केशरी आहे, पण ते नाव कधीच घ्यायचं नाही हनुमंताच्या बाबतीत तरी. का? कारण महारुद्र असल्यामुळे तो अशा प्रकारचा प्रसाद मिळाला. आणि तिथून पुढे अंजनी महान तपस्वी असल्यामुळे त्या अंजनीच्या तपामुळे आणि त्या भगवान शंकराला जन्म घ्यावा लागला. धन्य माता पिता. धन्य माता पिता. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईला जन्म देणारे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी चरित्र सांगायला वेळ नाही. धन्य माता पिता तयाची. आपल्याला अशी धन्यता कमवता येत नाही, पण लोक म्हणतात कधी कधी
धन्य माता पिता म्हणते. केव्हा म्हणतात माहितीये तुम्हाला? असा सप्ताह चालू होता गावात. पारेकरी राहतात खेड्यागावचे बाहेरचे. हे लहान लहान लेकरं यायचे. कोणी धोतर वाढायचं, कोणी तारा वाजायचं, पळायचे मंडपामध्ये. ते पारेकरी परेशान झाला. गावातला एक सज्जन माणूस आला. यांनी सांगितलं मी लय गावाला हिंडलो राव, पण तुमच्या गावातल्या पोरासारखे नाही पोरं पाहिले कुठं. हे काय पोरं आहे का काय? अहो म्हणले काय सांगा, लई ताण द्याला. हे पोरग आहे म्हणले, यांनी तर लई ताण द्याला. त्या गावातल्या माणसाने त्या पोराकडे पाहिलं आणि त्या पारेकाराला हळूच जाऊन सांगितलं. म्हणले बाबा नादी लागलं तर भांडणच होते. धन्य माता पिता. हे असे धन्य माता पिता म्हणत काही मजा नाही आहे. धन्य व्हावं माणसाने. असं धन्य व्हावं की निवृत्ती ज्ञानदेव सोपान काकाला जन्म द्यावा, मुक्ताईला जन्म द्यावा, तुकोबराईला जन्म देणारे ही सगळी संत पुरुष जन्माला घालणारे माता पिता धन्य आहेत. सूरवीर क्रांतिकारी पुरुषाला जन्म घालणारे माता पिता धन्य आहेत. म्हणून आम्ही शिवाजी महाराजांची जयंती राहते, पण प्रथम वंदना जिजाऊ मातेला करतो आणि नंतर शिवाजी महाराजांना वंदना करून महाराजांना हार घालतो. हे एवढं का घडतंय? धन्य माता पिता तयाची या आपुलिया हिता जुवासे जागता. धन्य माता पिता तयाची या. अशा मात्या पित्याने ज्या मुलांना जन्म दिला ते कुळ पवित्र असतं. त्याचा आनंद सगळ्या जगाला किंबहुना देवाला त्याचा आनंद होतो. दुसऱ्या चरणाला असे सात्विक मुलं जन्माला आले की जे गीता भागवत वाचतात. गीता भागवत करीती असे जे सत्पुरुष आहेत गीता भागवताचं चिंतन करतात, अखंड विठोबाचं चिंतन करतात. शेवट भैरवी म्हणायचे असेल तर माऊलीचं भजन करून मग चाल म्हणू. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. यथामती आता अवकाश मी अभंगाचा विचार केलेला आहे. जे योग्य असेल ते संताचं समजा.
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची गुरुवर्य माझे पिता श्री रखमाजी महाराज नवले यांचेही सगळं भांडवल शब्द आहेत. अयोग्य वाटले असेल ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून सोडून द्या. आपल्या गावामध्ये गेली अनेक वर्षापासून माझे पिताश्री येत असायचे. तदनंतर माझंही अनेक वेळेला येणं जाणं घडलं. यावर्षी आपल्या गावची भजनी मंडळी, त्यामध्ये आमचे भीमराव हरिभक्तीपरायण भीमराव पैठणे महाराज, हरिभक्तीपरायण राम महाराज, या दोघांनी माझा फार पिच्छा केला बरं का. म्हणजे कोणती तारीख घ्या, सगळ्या रिकामेच आहेत म्हणायचं. म्हणून फार मोठा पिच्छा केला, आग्रह केला आणि अतिशय प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून अतिशय आग्रहाने आमंत्रण दिलं. आपण सगळी गावकरी मंडळी, हो बापूचा माझा फार दिवसाचा परिचय आहे. सगळे गावकरी, आपली भजनी मंडळी, कार्यकर्ते, अखंड हरिनाम सप्ताह कमिटी, गावचे सरपंच असतील, चेअरमन असतील, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, या मंदिराचे सर्व पदाधिकारी, सर्वजण आपण मोठ्या श्रद्धेने असा सुंदर उत्सव करता. अशा या खंडेरायाच्या मंदिरामध्ये एक सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करण्याचा योग प्राप्त झाला. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, ही उपस्थित असणारी सर्व गुणवान मंडळी आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे डिक्कर महाराज अगदी 7 दिवस इथे तळ ठोकून येत, तळ ठोकून. त्यांच्या एकटेच नाहीत, अगदी बरोबर सगळं सैनिक पण आणलं. म्हणून हे सगळे गायक, वादक, टाळकरी, सगळं तुम्ही परिसरातील भाविक भक्त मंडळी सर्वांच्या उपस्थितीने महाराज आमचे सेवा करतात. कोणी या नका येऊ, टाईम झालं म्हणजे ते रामायण सुरूच करतात, आहे की नाही. गाथा भजन, काकडा, सर्व कार्यक्रम केले पाहिजेत. आता कार्यक्रम तळ ठोकून करणारे माणसं कमी झाले आता, आणि त्यामुळे थोड्या अडचणी निर्माण होतात. म्हणून गावामध्ये थांबून अगदी सर्वांच्या पंक्तीला हजर राहून सर्व काही मोठ्या प्रेमाने करून घेणं, याला फार मोठं महत्त्व आहे. असो म्हणून जी मंडळी हे सगळं करून घेतात त्यांना मला वाटतं खूप महत्त्व दिलं पाहिजे. मी सुद्धा गावोगाव फिरतो. कीर्तन करणं सोपं राहतं, कीर्तनात लोकांना दाब देणं सोपं राहतं, पण कार्यकर्ता होऊन सप्ताह घडून घेणं लय अवघड राहतं. हो, कारण एका माणसाला लई तोंड द्यावं लागतं. वर्गणीची अडचणी असतात, तारखी घेण्याच्या अडचणी असतात. याची तारीख घेतली नाही, त्याची घेतली नाही, याचीच काढून घेतली, दरवर्षी त्याचीच का, लय भानगडी. म्हणून कार्यकर्ती मंडळी तुम्ही मोठ्या श्रद्धेने अनेक समाजाला तोंड देऊन अतिशय सुंदरसा उत्सव साजरा करता. 15 वर्ष झाले. आमच्या भीमराव महाराजांनी मला सांगितलं की अगोदर 12 वर्ष सप्ताह झाला, मध्यंतरी थोडं 1-2 वर्ष खंडित झाला, पण पुन्हा 15 वर्ष झाले आम्ही टिकून ठेवला. आपण सगळे गावकरी मंडळी सश्रद्धेने मदत करता, वर्गणी देता, पंक्ती घालता. आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आई लिहिलेलं आहे ना, म्हणून मोठ्या श्रद्धेने आपण सगळं करता. असंच सगळं करीत राहा, चांगल्या पद्धतीने करा, तरच आपल्या जीवनामध्ये शांती प्राप्त होईल, सुख मिळेल, समृद्धी मिळेल, आपलं जीवन आनंदी बनेल. ही ज्ञानोबऱ्यांची प्रार्थना आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोके, भजिजो आदि पुरुखे अखंडित ज्ञानेश्वर. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा